खबर महाराष्ट्र के बुल्ढाना से है, जहां दलित युवक पर हमले का मामला तूल पकड़ेगा। अम्बेडकरवादी अनुयायियों ने आक्रामक रूप से कार्रवाई की मांग की है। पीड़िता की मां का आरोप है कि पुलिस ने आरोपियों का सहयोग किया है। आपको बता दें कि बुल्ढाना जिले में खाम गांव में एक दलित युवक से उसका धर्म पूछकर उसकी पैंट उतरवाकर बेरहमी से पिटाई की गई। युवक पर गाय चुराने का आरोप था और उसे मुस्लिम समझकर उसकी पैंट उतरवा दी गई। इसके बाद पीड़ित की मां ने भी आरोप लगाया है कि पुलिस ने शिकायतकर्ता पर गलत जानकारी देने का दबाव बनाया। इस बीच अम्बेडकर समाज आज सड़कों पर है और आरोपियों की गिरफ्तारी की मांग कर रहा है। संवाददाता अनिल अवायाल की रिपोर्ट। माझे नाव रेखा संतोष पैठणकर, मी रोहनची आई। माझ्या मुलांना 3 जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फ्रॅक्चर झालेला आहे। एवढं गंभीर जखमी केलेला आहे। ते 3 जण, एक गब्बू गुजरीवार, दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की 3 दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे। डोळा पण त्याचा एक डोळा सुद्धा उघडत नाही आहे। आता काय मागणी आहे तुमची? पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे, कारण की करता धरता माझा मुलगाच आहे। माझ्या मुलाच्या भरोश्यावर आमचं घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो, दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहेत। महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये खामगाव येथे अत्यंत चुकीची घटना घडल्याचे समजत आहे। घटना म्हणजे एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा राज्यभरातून निषेध होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की हे जे घडलेले कृत्य आहे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे। लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर UAPA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे। काय घटना झाली तुझ्यासोबत, काय सांगशील? माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार श्यामलनगर, शेगाव रोड, खामगाव। मी बस स्टॉपवर बसलेला होतो। तिकडून 2 जण आले, मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे। त्यांना म्हटलं मला माहीत नाही। ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं। तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले। मी फोनवर बोलत होतो, उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले। काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे। तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे। त्या काहीच नव्हत्या ऐकत। त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या। त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे। त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं। इकडे डोकं गिकं फोडलं, काँग्रेस भवनवरती आहे। मग दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं। नंतर मग त्या रोहितला कॉल लावला, रोहित पगारिया। रोहितनं बी 2-3 चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले। आणि नंतर पोलीसचा सायरन वाजला तर गब्बू गुजरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे 1 जण तिथं होता रोहित, आणि तिथं खूप मारहाण केली। तिथं कपडे फाडले माझे आणि हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी। त्यांना 1000 वेळा माफी मागितली मी, तरी ते ऐकले नाही। या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो। महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगावमध्ये घडलेली आहे। बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली। हा हॉटेलवर काम करणारा तरुण
काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मठ उन्मादी तरुणांनी त्याला रात्री 11:30 वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलाय, डोक्यात दगड घातलाय, त्याचा डोळा फोडलाय, त्याच्या पाठीत दगड घातलेत, कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे. या घटनेचा निषेध करतो. धर्म विचारू मारलं, सांग तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं. हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे, तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाली. पोलीस यंत्रणा कुठे होती? रात्रीच्या 11:30 वाजता त्याचं अपहरण करून हे 3 ते 4 धार्मिक कर्मठ उन्मादी तरुण, यांना मी आतंकी म्हणतो, यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय. तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय, हे निंदनीय. यातला एक आरोपी फरार आहे. या घटनेचा मी निषेध करतो. पहलगाम मध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं आणि खामगाव मध्ये रोहनला सुद्धा धर्म विचारून मारलंय. पहलगाम मधले सुद्धा आतंकवादी होते आणि रोहनला मारणारे सुद्धा आतंकवादी आहेत. गृहमंत्री, मी असणारी मागणी करतोय की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे. तुम्हाला माणसापेक्षा जनावर महत्वाचे झालेत. रोहन पैठणकर एक हॉटेलवर काम करणारा हा बौद्ध तरुण, काम केलं तर त्याचं घर चालेल, उशिरा ड्युटी सुटली म्हणून घरी चालला तर त्याचं अपहरण करून गायचोर म्हणून मारलं. हे कोण आहेत? हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत? या सगळ्या संघटनेवरती बॅन आला पाहिजे. एसपीनी दखल घेतली पाहिजे. पोलिसांनी वाचवलं सुद्धा नाही. हे गंभीर आहे. गृहमंत्री आमचा आहे, सत्ता आमचा आहे म्हणून ही मस्ती आहे का? गायीच्या रक्षणाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणांना तुम्ही मारणार? पेट्रोलिंगची गाडी आली नसती तर रोहनचा मुर्दा दिसला असता. आज हळहळ करून मारलंय, त्याला नग्न करून मारलंय, त्याचे कपडे काढून त्याचं असणारं शरीर तपासून तुम्ही म्हणता धर्म कोणता आहे ते सांग. तू मुस्लिम आहे का सांग. तू सांगत राहिला मी बौद्ध आहे, तरी तुम्ही मारत राहिले. हे कोण लोक आहेत? यांना आतंकवादी म्हणून घोषित करावं आणि यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी. यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हे सराईत गुन्हेगार आहेत. कसे काय फिरतायत? कुणाच्या आशीर्वादाने फिरतायत? कोणत्या आमदाराच्या आशीर्वादाने फिरतायत? कोणत्या खासदाराच्या आशीर्वादाने फिरतायत? गृहमंत्र्यांनी याच्यावर भूमिका घ्यायची की नाही? वाटेल तेव्हा ज्याला धरायचं, वाटेल तेव्हा मारायचं. याचा परिणाम महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. ऑल इंडिया पॅंथर सेना इशारा देत आहे. संतापजनक घटना आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या पटलावरती सर्वात मोठी घटना आहे की आज आमच्या बौद्ध समाजाच्या पोराला नग्न करून तुम्ही त्याचा धर्म विचारताय, त्याचं लिंग तपासून धर्म विचारताय. अरे मानवता आहे की नाही या देशात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांवरती गाय चोरीचा आरोप लावताय. हे कोण नराधम आहेत? हे कोण हरामखोर आहेत? कोणाचं रक्षण करायला निघालेत गायीच्या नावाखाली? गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही तर परिणाम वाईट होतील. या सगळ्यांची त्या ठिकाणी बुलडोजरनी घरं पाडण्यात यावेत. उद्ध्वस्त करा यांचे घरं, मोका लावा यांच्यावरती. मी स्वतः खामगावला येतोय. एकाचीही गय केली जाणार नाही. काही तासात जर सगळे आरोपी अटक झाले नाहीत तर बुलढाणा एसपींना आमचा इशारा आहे, राज्यभर या ठिकाणी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्र्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी. अरे या कुटुंबाने काम केलं तर आई आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भागत होतं. हॉटेलवर काम करणाऱ्या तरुणाला मारताय. 50 लाख रुपयाची मदत सरकारने करावी. हे सरकारच्या धोरणामुळे झालंय. हे आरएसएसच्या विचारधारेमुळे झालंय. हे मनुवाद्यांच्या विचारधारेमुळे झालंय की आज आमच्या बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचं लिंग तपासून तुम्ही म्हणताय धर्म कोणताय सांग. हे कोण आहे? हे सगळे सराईत गुन्हेगार. मोक्यासारखी कारवाई करा. 50 लाखाची मदत कुटुंबाला झाली पाहिजे आणि त्याला त्या पीडिताला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. पोलीस संरक्षण कुठे आहे? या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. हे सराईत गुन्हेगार कसं काय शहरात फिरत होते? काय कोणत्या अथॉरिटीने लोकांना मारत होते? पोलिसांची गाडी येऊन सुद्धा आरोपी पळून जात नाहीत. एवढा माज. या सगळ्या यंत्रणेची चौकशी करा. ऑल इंडिया पॅंथर सेना शांत बसणार नाही. मी रोहनच्या कुटुंबाला भेटायला येतोय.
आज आमच्यासोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ऑल इंडिया पॅन्थर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा. पहलगामचे आतंकवादी जसे पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारलंय तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते. यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो. बस स्टँडवर दिनांक 23/7/2025 रोजी रात्री 11:30 सुमारास रोहन पैठणकर हा बसलेला असताना दोन युवक मोटरसायकलवरून त्याला एक मिनिट इथे काय करतो यावरून त्याला मोटरसायकलवर बसून काँग्रेस मैदान इथे घेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला नंतर दंडेस्वामी मंदिर चौकात घेऊन गेले आणि तिथे सुद्धा मारहाण केली. तिथे तात्काळ आपलं पोलीस पेट्रोलिंग वाहन पोहोचल्याने पीडित व्यक्तीला तसेच दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरनं BNS 118(2) 138 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून दोघा आरोपींना तात्काळ अटक केलेली असून एक आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. सर याच्यामध्ये गाई चोरीचा संशय करून व्यक्त करण्यात येत आहे. त्याबद्दल सध्या तपास सुरू आहे. हे आरोपी अटक आहे का सर? दोन आरोपी अटक केलेले असून एक आरोपी फरार आहे आणि त्यासाठी आपण विविध पथके तयार केलेली आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे.